अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे स्वामी भक्ती प्रतिभा या चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, आरोग्यदायी जाओ हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या स्वामी संदेशला सुरुवात करते. स्वामी भक्तांनो, तुमच्या समोर 2 कलर आहेत, त्यापैकी तुम्हाला एकाला निवडायचं आहे आणि आजचा स्वामी संदेश काय आहे ते तुम्ही जाणून घ्यायचं आहे. स्वामी भक्तांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. स्वामींचा आशीर्वाद कायम आपल्या पाठीशी राहो यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण करतील. आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 2 नंबरच्या कलरला स्पर्श केला आहे. जेव्हा आपण आयुष्यात हरलेलो असतो, गोंधळलेलो असतो किंवा निराश असतो, तेव्हा भगवान श्रीकृष्णाचे विचार आपल्याला पुण्य उभे राहण्याची ताकद देतात. फळाची अपेक्षा न ठेवता प्रयत्न करणे. भगवान श्रीकृष्णांचा सर्वात मोठा संदेश म्हणजे कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. आजच्या जगात आपण सतत निकालाची चिंता करतो. मला प्रमोशन मिळेल का? मी परीक्षेत पास होईल का? लोक काय म्हणतील या विचारांमुळे आपण वर्तमानात कामच करू शकत नाही. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की तुमच्या हातात फक्त प्रयत्न आहेत, निकाल नाही. जेव्हा आपण निकालाची चिंता सोडतो तेव्हा आपली पूर्ण ऊर्जा कामावर आपण केंद्रित करतो. त्यामुळे कामाचा दर्जा सुधारते आणि यश मिळण्याची शक्यता अधिक वाढते. कुरुक्षेत्राच्या रणांगणावर जेव्हा अर्जुन रडत होता तेव्हा भगवान श्रीकृष्ण हसले. उपहासाचे नव्हते तर ते आयुष्यात कितीही संकट मोठे आले तरीही तुमची बुद्धी स्थिर ठेवा. डोकं शांत असेल तरच तुम्हाला संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो. चिंता केल्याने, आपण विचार केल्याने आपल्याला मार्ग सापडत नाही. चिंता केल्याने प्रश्न सुटत नाही तर ते अधिक गुंतागुंतीचे होतात. स्वतःवर विश्वास ठेवा. अर्जुनाला युद्ध नको होते कारण त्याला वाटले की तो कमकुवत आहे, पण भगवान श्रीकृष्णांनी त्याला त्याच्या खऱ्या स्वरूपाची जाणीव करून दिली. आपल्या प्रत्येकांमध्ये एक अर्जुन दडलेला आहे जो संकटांना पाहून घाबरतो, पण आपल्यात एक भगवान श्रीकृष्ण देखील आहे जो आपल्याला सांगतो की तू सर्व काही करू शकतोस. स्वतःच्या क्षमतेवर शंका घेणे थांबवा. परिवर्तन हाच जगाचा नियम आहे. काल जे तुमचं होतं ते आज कोणा दुसऱ्याचं आहे आणि उद्या ते तिसऱ्याचं असेल. आपण गोष्टींना धरून ठेवतो, झालेल्या गोष्टींचा विचार करतो, चिंता करतो, पण जीवनाचे सूत्र जुन्या अपयशांना चिकटून राहू नका. बदल स्वीकारणे म्हणजे प्रगती करणे होय. काळानुसार स्वतःला अपडेट करत राहा. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, तू काय घेऊन आला होतास जे तू गमावलं? तू काय निर्माण केलं होतं जे नष्ट झालं आहे? भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मृत्यूची किंवा नुकसानाची भीती आपल्याला नवीन पाऊल उचलण्यापासून रोखते. आपण रिकाम्या हाताने आलो आहोत आणि रिकाम्या हातानेच जाणार आहोत. मग मधल्या काळात जोखीम घ्यायला का घाबरायचं? ध्येयासाठी लढताना घाबरू नका. अर्जुनाने विचारले की हे प्रभू, हे मन तर वाऱ्यासारखं चंचल आहे, याला कसे आवरू? त्यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले, त्यांनी 2 सोपी उपाय अर्जुनाला सांगितले. नको त्या गोष्टींपासून दूर राहणे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जर तुम्हाला तुमच्या कामामध्ये यश प्राप्त करायचं आहे, तुम्हाला जीवनामध्ये यशस्वी व्हायचं आहे, तर तुम्हाला त्या गोष्टीचा सराव करावा लागतो. यशस्वी होण्यासाठी मेहनत, कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही. सुदामा आणि भगवान श्रीकृष्णाची मैत्री आपल्याला शिकवते की नाती श्रीमंतीवर नाही तर प्रेमावर आधारलेली असावीत. आपल्या आयुष्यात अशा लोकांची साथ द्या जे सत्याच्या बाजूने उभे आहेत. रागामुळे भ्रम निर्माण होतो, भ्रमामुळे बुद्धी भ्रष्ट होते आणि बुद्धी नष्ट झाली की माणसाचा नाश होतो. म्हणून रागावर नियंत्रण ठेवा. तुमची भूमिका काहीही असो, विद्यार्थी, पालक किंवा कर्मचारी, तुमचे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडा. तेच खरी भक्ती आहे. सत्याचा मार्ग कठीण असू शकतो, पण विजय शेवटी सत्याचाच होतो. भगवान श्रीकृष्ण आपल्याला पडपुटे व्हायला शिकवत नाहीत, तर प्रत्येक संकटात कसं लढायचं ते आपल्याला शिकवतात. आयुष्य ही एक कुरुक्षेत्राची लढाई आहे आणि तुम्ही स्वतःचे सारथी बना. प्रत्येक संकटात संधी शोधा आणि गोंधळात न पडता सत्याची बाजू घ्या. लक्षात ठेवा, जे झाले ते चांगलेच झाले आहे आणि जे होणार आहे तेही चांगलंच होणार आहे आणि जे होईल ते सुद्धा चांगलंच होईल.
उठा, कंबर कसा आणि आपल्या ध्येयाकडे वाटचाल करा. श्रीमद भागवत गीता हा केवळ एक धार्मिक ग्रंथ नसून ते जीवनातील प्रत्येक संकटावर मात करण्याची आपल्याला शिकवण देतात. जेव्हा जेव्हा आपण हताश होतो किंवा मार्ग आपल्याला सापडत नाहीत, तेव्हा भागवत गीतेतील उपदेश आपल्याला नवी ऊर्जा देतात. तुम्हाला फक्त कर्म करायचा अधिकार आहे, त्याच्या फळांवर नाही. कर्म करणे आपल्या हातात आहे, फळाची अपेक्षा करणे आपल्या हातात नाही. त्याचं फळ काय आपल्याला मिळेल ते योग्य वेळ आल्यावर आपल्याला कळते. जेव्हा आपण निकालाची चिंता सोडून कामावर लक्ष केंद्रित करतो, तेव्हा कामाचा दर्जा सुधारतो आणि मानसिक ताण कमी होतो. आपण स्वतःच आपले सर्वात मोठे मित्र असतो आणि स्वतःचेच सर्वात मोठे शत्रूसुद्धा. जर तुम्ही स्वतःच्या मनावर विजय मिळवला तर तुमचे मन मित्राप्रमाणे काम करेल, अन्यथा तेच तुमच्या विनाशाचे कारण ठरेल. अति आहार, अति झोप आणि अगदीच न झोपणे या गोष्टी माणसाला दुःखाकडे नेतात. जीवनात संतुलन ठेवा. मोहापासून दूर राहा. लोभ, क्रोध आणि वासना ह्या 3 गोष्टी नरकाची द्वारे आहेत. यापासून लांब राहणारा माणूस प्रगती करतो. थोडक्यात सांगायचं तर तुमचे आजचे कर्म तुमचे उद्याचे भविष्य ठरते. त्यामुळे रडत बसण्यापेक्षा प्रगती करा. यश तुम्हाला नक्कीच मिळेल. मनामध्ये चांगले पॉझिटिव्ह विचार ठेवा. नकारात्मक विचारांना दूर करा. तुमचं आयुष्य नक्कीच सुखी व आनंदी होईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अशाच भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. भेटूया नवीन अशा एका मोटिवेशन व्हिडिओसोबत. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा स्वामी संदेश इथंच थांबवते. संदेश आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा आणि कमेंटमध्ये भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे टाईप करा. संदेश संपूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.